आतापर्यंत खर्च केलेल्या निहाल याने षटकातील हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, रूम बनून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पलटी हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावपलकार 5. निहाल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये फ्रंट लाईन गोलंदाज आहे, आघाडीचा गोलंदाज न्यू एकविरा खारबा वेस्ट या संघाचा. स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी सादर केलेली आपल्या संघासाठी. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय निहाल. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 11. 2 धावांवर खेळतोय सचिन. करणने एक षटकार लगावलेला वैयक्तिक खेळतोय. 9 धावांवर षटक क्रमांक 2 साठी दुर्वेश बॉलिंग मार्कवर तयार होईल. सामना करेल बॅटर सचिन. दुर्वेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. फिरकी गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ, उलटा पुलटा शॉट आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एका टप्प्यानिशी 4 धावा चौकार. आणि बघितलं आपण रिव्हर्सचा फटका खेळला. गुड शॉट. 4 धावा चौकार. चौकार बरोबर धावसंख्या पुढे जाईल 15. पुन्हा एकदा दुर्वेश. हा चेंडू खूप चांगला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये, बदल करताना पाहतो आपण दुर्वेशला. चौकार लागला त्यानंतर बॅक करून दिलेला आपल्या संघासाठी दुर्वेश याने. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर अगदी खेळलेला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय लॉंग वन कडे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहज पूर्ण करतोय बॅटर सचिन. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 17. 17ला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 17 विदाउट लॉस, बिना कोई विकेट खोए 17 रन. चांगली भागीदारी बघायला मिळते या 2 सलामीवीरांमध्ये. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला करण. पुन्हा एकदा दुर्वेश शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. ओ, रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल घेण्यासाठी. व्हाट अ कॅच. सुपर टेकन कॅच. फलंदाज होते बाद.
थँक्यू जितेश पाटील. खूप चांगली साऊंड सिस्टीम आपण पाहतोय डीजे हिंदुस्थानी. आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. रवीशने खूप सुंदर झेल टिपला, विरुद्ध दिशेने हा झेल टिपला होता. क्रिकेट खेळामध्ये विजयाचं सूत्र असते पकडा कॅच जिंका मॅच, पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते आणि सचिन सातत्याने स्विच हिट रिवर्सचे फटके खेळताना आपण पाहत होतो. पण सरते शेवटी जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला गेला आणि पहिला फलंदाज तंबूमध्ये माघारी गेलेला आहे. धावपलकावर काय माहित 17. पहिली सफलता आपल्या संघासाठी मिळून देताना गोलंदाज दुर्वेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी विकेट टू विकेट गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. न्यू बॅटर सुजल येतोय. हो हा फटका स्विंग केलेलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जाऊन पडतोय. षटकार. सुजल आला आणि लगेच दुर्वेश स्वागत केलेल्या षटकाराने सी धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 23. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना दुर्वेश डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, छोटासा रनअप. सामना करेल सुजल. चेंडू पाहतो आपण बिहाइंड द विकेट, अतिशय वेगाने चाललाय. सीमारेषेकडे एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, बाय वन गेट वन फ्री. अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 25. 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सरवली पाडा प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर दुर्वेश. सामना करेल बॅटर करण. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी आहे पण पाहत ती दवडली. संधी होती. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एक्स्ट्राची मदत. याचबरोबर षटक देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 26 बरोबर. करंट रन रेटचा आपण जर विचार केला 13.00च्या सरासरीने धावा जोडताना सरवली पाडा संघ पाहतोय. अंतिम षटकासाठी आता कर्णधार कोणत्या गोलंदाजाला यूज करणार या सामन्यामध्ये. कालचा दिवस गाजवला ज्या हनुमान टेंभवली, ज्या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. खूप दमदार खेळ राहिला होता. फर्स्ट सेमी फायनल मध्ये पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये टीम 94 कामन या संघाला पराभवाची धूल चारली आणि किमया करणारा तो पहिला संघ होता फायनल मध्ये प्रवेश करणारा ज्या हनुमान टेंभवली. प्रणय पाटील अंतिम षटकासाठी तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर. सामना करेल बॅटर करण. चेंडू सोडून दिला. वाईड यॉर्कर, निर्धाव चेंडू जातोय. काय चेंडू टाकला होता. अगदी फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज प्रणय पाटील याने. पुढचा चेंडू उलटा चेंडू होता डाव्या एस्टीवरचा. लिडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होते बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. सरवली पाडा या संघाचा एकीकडे IPL सुरू आहे भारतामध्ये आणि शेरे शहापूर गावचा खेळाडू ओमकार तारमळे आता आपल्याला सनरायझर हैदराबाद या संघामध्ये खेळताना दिसेल.
शोभित येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना. दुसरा फलंदाज बाद होताना आपण बघितला. सव्वीस धावा धावपलकर कायम आहेत. चांगली गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये प्रणय पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे, आयकॉन प्लेअर देखील आहे. न्यू एकविरा खारबाव ए या संघाचा. शोभित न्यू बॅटर इंटर झालेला आहे क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग अँड मिस, फंटास्टिक बॉल, चेंडू जातो डॉट. धावा काय माहित धावपलकर 26. काय गोलंदाजी केली जात आहे. पण या स्पर्धेमधील मेडन षटक टाकण्याचा विक्रम केला योगेश भालेकर याने, भावाले बी या संघाचा. दुसरं मेडन षटक विकेट बघायला मिळेल का. चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव कंप्लीट केली शोभित याने. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर शोभित. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 27 ला 2 खेळाडू बाद. लास्ट ओव्हर, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. तृतीय क्रमांकाचं षटक हाताळतोय गोलंदाज प्रणय पाटील. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. कंट्रोल बॉलिंग करताना पाहतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू जातोय डॉट, स्विंग अँड मिस. यस, आता वाईट साठी रेफर करण्यात आलेल्या ऑनफिल्ड पंचांकडून निश्चितच थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड आहे, कंट्रोल रूम मध्ये पाहणी करतील तिसरे अंपायर. इट्स फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू जातोय. धावा धावपलकावर स्थिर आहेत, कायम आहेत. 27. कमालीची गोलंदाजी लास्ट ओव्हर मध्ये बघायला मिळते प्रणय पाटील द्वारा. कुठल्याही प्रकारचं फ्रीडम दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. फलंदाजांना वरचढ होऊ दिलेलं नाही. स्लॉग हिट, चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. U6 षटकार. दोन बहिणींची भेट नाज होईल, दोन बहिणींची भेट.
फ्रंट लाईन गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज येतोय मयूर. ओ चांगला फटका आपण पाहतोय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चालला डीप मिड विकेट कडे, वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची ऑफ द मार्क प्रणय पाटील. धावसंख्येचा शुभारंभ करताना एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा मयूर आमच्यापासून दूर जाईल बॉलिंग ट्रॅकवर. आणि मागील IPL मध्ये आपण खालींचा एक स्टार प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याला उपमा देण्यात आलेला आहे तो विवेक शेलारला देखील बघितला होता. दिल्ली डेअर डेव्हिल्स या संघामधून खरं तर प्रॅक्टिस साठी त्याची निवड करण्यात आली होती चेंडू टाकण्यासाठी. खालींचा तो खेळाडू विवेक शेलार. पुढचा चेंडू बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. चेंडू चाललाय दणदण करत 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 4 धावा चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5. पुन्हा एकदा मयूर. ओ पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. खूप अवघड झेल होता, कठीण झेल होता. 2 धावा पूर्ण करते बॅटर यज्ञेश. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 7 धावा धावपलका जोडलेले आहेत. 34 धावांचे लक्ष्य हे पार करावं लागेल विजयाचं. चांगली स्पर्धा बघायला मिळते खारबाव नगरीमध्ये. चांगलं वातावरण, आल्हाददायक वातावरण आणि बाजूलाच डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेली ही क्रीडा नगरी आहे. नेक्स्ट बॉल. मिस टाइम फटका. लिडिंग एज. स्वतः गोलंदाज झेपावला होता. संधी होती गडी बाद करण्याची, ती दवडली. कॅच ड्रॉप. हातांची झोळी सुरक्षित नव्हती आणि चेंडू धरणीला दान झाला. 1 धाव मिळेल यज्ञेशला. जीवनदान मिळालेलं आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 8. पुन्हा एकदा मयूर आमच्यापासून दूर जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर प्रणय. ओ चांगला फटका. बैठक शॉट. चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगाने डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आहे ते झन्नाटेदार षटकार. धावसंख्या वाढते धावपलकावर या षटकाच्या मदतीने 14. पुढचा चेंडू अजून एक चांगला तडाखा आणि पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. एकच धाव मिळेल प्रणयला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बघितलं. काऊ कॉर्नर सीमारेषेवर. या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 15. एक चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्या संघासाठी 2 सलामीवीर खेळपट्टीवर पळतोय. एका बाजूला प्रणय, दुसऱ्या बाजूला यज्ञेश. चांगला कॉन्ट्रीब्युशन दोघांमध्ये बघायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा पूर्ण कराव्या लागतील विजयासाठी. सोपं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे आणि एक जमेची बाजू आहे. चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. सेकंड ओव्हरसाठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल जतीन. द्वितीय क्रमांकाचे षटक घेऊन येते जतीन. प्रणय खेळतोय 8 धावांवर. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक षटकार त्याने लगावलेला आहे. यज्ञेशने देखील 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकाराच्या मदतीने तो खेळतोय व्यक्ती 7 धावांवर. हो मिस टाइम फटका. फोर्सिंग शॉट केलेला आहे. मिटॉन चढवकन. चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे. 1 धाव पूर्ण केली. फक्त 1च धावेवर संतुष्ट बॅटर. एका धाब्याच्या साह्याने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 16. चांगली भागीदारी होताना या 2 सलामीवीरांमध्ये जतीन. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे पण चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. रॉकेट सिक्सर.
या षटकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावफलकर 28. यज्ञेशचा झेल सोडला होता. मगाशी मी या गोष्टीचा उल्लेख देखील केला होता की झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये आणि त्याचं आता रूपांतर पाहतोय मोठ्या खेळीमध्ये. सादर करताना यज्ञेश ऑन फायर. पुन्हा एकदा सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक धमाका षटकार. षटकाराची हॅट्रिक कंप्लीट. फिनिश झालेली आहे. सामना जिंकलेला आहे. या संघाने हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम सरवली पाडा.